घटाघटांचे रूप आगळे या शीर्षक कथा जी आहे ती माझी आणि माझ्या एका मित्राची आहे. खरं तर तो मित्र माझ्यापेक्षा अतिशय हुशार होता, तल्लख होता, सगळ्या बाबतीत त्याला गती होती, पण नियतीला ते मान्य नव्हतं. नियतीने त्याचा प्रवास ड्रायव्हर पदापर्यंत नेला. मी त्याच्यापेक्षा तशा अर्थाने इन्फिरियर स्टुडंट होतो. मी न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो. जिथं समस्या आहे तिथं त्याचं निश्चित निराकरण आहे. जिथं अंधार आहे त्याच्या मागे निश्चित उजेड आहे, प्रतिकूलता आहे त्याच्या मागे निश्चित अनुकूलता आहे. त्याच्यामुळे माणसानं कायम प्रयत्नवादी आणि आशावादी राहिलं पाहिजे. कुठल्याही संकटाला खचून हातपाय गाळून बसलं नाही पाहिजे. जय भारत. जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण एवढंच माहिती आहे आपल्याला की जज म्हटलं की एक गंभीर चेहरा, घर ते ऑफिस, ऑफिस ते घर आणि एकंदरीतच लोकांना न्याय देण्याचं काम करणारा एवढा माणूस फक्त माहिती आहे. परंतु आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत ज्यांनी आतापर्यंत 4 पुस्तकं लिहिलेली आहेत, जे साहित्यिक आहेत आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी भरीव असं काम केलेलं आहे. लोकांना साहित्याच्या माध्यमातून जागृती करण्याचं काम असे करणारे जज आपल्यासोबत आहेत. सुनील पाठक सर, पुणे जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश आहेत आणि त्यांनी त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशनाचा कार्यक्रम होता. घटाघटांचे रूप अगळे असं एकही अक्षर नाही ही त्यांची पुस्तकं आहेत आणि आता त्यांच्या नवीन पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आता. सर, खरं तर जज म्हटलं की एक गंभीर चेहरा आणि घर ते ऑफिस, ऑफिस ते घर आणि असं एकदम सायलंट असं व्यक्तिमत्व वाटते. परंतु तुम्ही एक साहित्य क्षेत्रामध्ये 4 पुस्तकं लिहिलीत. आपण काय सांगाल त्याबद्दल? जज म्हणजे गंभीर चेहरा असावा, त्यांनी कधी हसू नये असा कुठला काही नियम नाही. आणि माझं व्यक्तिमत्व इतर जजपेक्षा वेगळं असण्याचं कारणच हे असावं कदाचित की मी या साहित्य क्षेत्रामध्ये रमतो, चित्रकलेमध्ये रमतो आणि सगळ्या माणसामध्ये नेहमी वावरतो. त्याच्यामुळं सगळ्यांकडून मला ही ऊर्जा मिळते आणि ज्याच्यामुळं मी सदैव हसत राहतो, आनंदी राहतो. हे माझ्या आनंदीपणाच्या मागचं हे रहस्य आहे. तर आपण पहिलं साहित्य जेव्हा प्रकाशित झालं आपलं, तुम्हाला हे साहित्याकडे कसं वळालात तुम्ही, त्याबद्दल काय सांगाल? मी अंबेजोगाईला SRT कॉलेजला शिकायला होतो. तिथं कॉलेजमध्ये साहित्याचं अतिशय चांगलं वातावरण होतं. आम्ही एका सहलीला गेलो होतो. आल्यानंतर प्राध्यापिकेने सांगितलं की याच्यावर निबंध लिहा. सगळ्यांनी नेहमीप्रमाणे त्यांचा निबंध लिहिला. मी थोडा वेगळ्या पद्धतीने लिहिला. सहलीमध्ये सामील झालेल्या लोकांचे व्यक्तिमत्व, त्यांच्या हालचाली, नेमके ते कशासाठी आले आणि काय करत होते या गोष्टी मी साकल्याने त्याच्यामध्ये बारकाईने टिपून घेतल्या. ज्याच्यामुळं तो निबंध अतिशय रंजक झाला. त्याला मला पहिलं पारितोषिक मिळालं आणि तिथून मला खऱ्या अर्थानं लेखनाची माझ्याकडे बीजं रोवली गेली मनामध्ये आणि मग ते हळूहळू मी लेखन प्रांताकडे वळलो. तर आपण खरं तर अत्यंत महत्त्वाच्या पदावर आहात. महत्त्वाच्या पदावर असताना लोकांना वेळ मिळत नाही. आपण हे साहित्य लिहिण्यासाठी वेळ कसा करता? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो बघा, आवड असेल तर तुम्हाला सवड मिळेल. मला जर साहित्याची आवड असेल, लेखनाची आवड असेल, चित्रकलेची आवड असेल तर मला वाटतं निश्चितपणे मला त्याच्यासाठी वेळ मिळतो, वेगळा काढावा लागत नाही. म्हणून आवड असेल तर तिथं सवड मिळते. कितीही दररोज काम असेल तरी माझा जो नित्य नियमाचा एक कार्यक्रम आहे, किमान एक तरी मोराचं चित्र काढायचं, तो मी पूर्ण करतो. आणि लेखनाचं म्हणाल तर थोडा दीर्घ वेळ जर मिळाला कधी सुट्टी दिवशी, रात्री, दुसऱ्या दिवशी केसचा अभ्यास नाही असा दिवस असेल तर मी त्या लेखनाचं काम करत असतो. सर, आपण हे सगळे 4 पुस्तक आपले प्रकाशित झालेले आहेत. हे साहित्य लिहित असताना ह्या 4 पुस्तकापैकी असं तुम्हाला कुठलं एखादं पुस्तक 4 पैकी असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त मन लावून तुम्ही त्याच्यामध्ये लिखाण केलेलं आहे? तर हा प्रश्न असा झाला, एखाद्या आईला विचारायचं तुम्हाला 3 मुलं आहेत त्याच्यापैकी आवडतं कुठलं आहे, तर सगळेच अपत्य त्या मातेला जसे आवडतात, सगळ्याच अपत्यावर माता जितक्या तीव्रतेने प्रेम करते तितक्यात ह्या सगळ्या अपत्यावर माझं सुद्धा प्रेम आहे. आज प्रकाशित झालं पुस्तक? आज प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे खऱ्या अर्थानं माझ्या मित्र कंपनीला समर्पित आहे. घटाघटांचे रूप आगळे या शीर्षक कथा जी आहे ती माझी आणि माझ्या एका मित्राची आहे. खरं तर तो मित्र माझ्यापेक्षा अतिशय हुशार होता, तल्लख होता, सगळ्या बाबतीत त्याला गती होती, पण नियतीला ते मान्य नव्हतं. नियतीने त्याचा प्रवास ड्रायव्हर पदापर्यंत नेला. मी त्याच्यापेक्षा तशा अर्थाने इन्फिरियर स्टुडंट होतो,
मी न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलो. आणि मग तिथंच या गाण्याच्या ओळीतली प्रचिती आपल्याला येते. घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार, विठ्ठला तू वेडा कुंभार. त्याच्यामुळे या घटाघटांचे रूप आगळे या कथासंग्रहाचं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक कथा हे स्वतंत्र घट आहे, कुंभ आहे. आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं अमृतानुभव वाचकाला आल्याशिवाय राहणार नाही, याची मला मात्र सार्थ खात्री आहे. सर, आपण जरी जज असाल, न्यायाधीश असाल, तरी एक साहित्यिक आहात. एक साहित्यिक म्हणून नवसाहित्यिकांना तुमचं काय आव्हान असेल? नवसाहित्यिकांना माझं एकच सांगणं असेल, कारण सल्ला देणे एवढा मोठा साहित्यिक मी नाही. पण एक निश्चित सांगेल की आपल्या भोवतालचा परिसर निहाळत चाला. भोवतालचे माणसं पहा, माणसं टिपा, माणसं वाचा आणि मग आपोआपच तुमच्या लेखणीला धार येईल. ती माणसं, त्यांची व्यक्तिमत्व, त्यांनी केलेलं कार्य आणि जगावेगळी जी त्यांचे छंद, या सगळ्यांचं जर आपण बारकाईने निरीक्षण केलं आणि थोडं चिंतन केलं तर मला वाटतं प्रत्येकाच्या हातून अतिशय उत्तम कथा निर्मिती, साहित्य निर्मिती किंवा काव्य निर्मिती व्हायला कुठलाही अडसर येणार नाही. हे तर सगळ्यांनी हे जर लक्षात ठेवलं, मला वाटतं प्रत्येक जणाला हे सहज शक्य आहे. साहित्यिकामध्ये कुठला साहित्यिक तुमच्या प्रेरणा? साहित्यिक मला प्रेरणा म्हटलं तर विवा शिरवाडकर, प्र के अत्रे, पु ल देशपांडे, वपू काळे, वि स खांडेकर, ह्या सगळ्या साहित्यिकांच्या लेखनाचा माझ्यावर खऱ्या अर्थानं प्रभाव आहे. आणि मला त्यांचं साहित्य प्रचंड आवडतं. आणि नाही म्हटलं तर कॉलेजला गेल्यावर असा एकही विद्यार्थी नसतो की ज्यांनी अण्णाभाऊ साठे, बाबा कदम आणि चंद्रकांत काकोडकरांची पुस्तकं वाचलेली नाही. त्याला मी अपवाद नाही. मी त्यांचंही पूर्ण साहित्य वाचलेलं आहे आणि ह्या साहित्याच्या वाचनामुळं खऱ्या अर्थानं लिखाणाकडे मी वळलेलो आहे. सर, आपण न्यायाधीश आहात. सध्याची परिस्थिती बघता, त्या परिस्थितीचं आकलन कसं कराल तुम्ही? काय सांगाल एक जज म्हणून? परिस्थिती कितीही बिकट असू द्या, कितीही कठीण असू द्या, परंतु माझा या गोष्टीवर विश्वास आहे की जिथं समस्या आहे तिथं त्याचं निश्चित निराकरण आहे. जिथं अंधार आहे त्याच्यामागे निश्चित उजेड आहे. जिथं प्रतिकूलता आहे त्याच्यामागे निश्चित अनुकूलता आहे. त्याच्यामुळं माणसानं कायम प्रयत्नवादी आणि आशावादी राहिलं पाहिजे. कुठल्याही संकटाला खचून हातपाय गाळून बसलं नाही पाहिजे. हे माझं सगळ्या या परिस्थितीच्या संदर्भात जे विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे. धन्यवाद सर. आपण ही 4 पुस्तकं प्रकाशित केलेली ती लेखक म्हणून आणि वाचक म्हणून वाचकांना प्रचंड ती भावतील असं आपण आशा व्यक्त करूया. तुम्ही जागृती न्यूजला वेळ दिला त्याबद्दल आपले धन्यवाद. आपण एक न्यायाधीशाच्या पत्नी आहात. न्यायाधीश हे एक न्यायदानाचं काम करत असतात. आता ते न्यायदानाबरोबरच साहित्य क्षेत्राकडे वळलेले आहेत. साहित्यिक म्हटलं की घंटे ते अभ्यास करत असतात, लिखाण करत असतात. आपण एक त्यांची पत्नी म्हणून काय सांगाल? आम्हाला पण रोज एक नवीन मोर बघायला मिळतो. त्याच्यामुळं मग वाटतं की काढू द्यावा मोर. मोर काढणे ठीक आहे, पण लिखाण करताना नाही, लिखाणे असं कथा छान असतात, इंटरेस्ट असतं. मी एकही पुस्तक वाचलेलं नाही, साहेब यांच्या तोंडूनच ऐकलेले. ते ऐकायला छान वाटतं. म्हणजे तुम्ही पहिले श्रोते आहात? हा, श्रोते. साहेबांची पहिलीच कथा आहे.